नमस्कार मंडळी, एकनाथ शिंदे यांच्या घरात उभेच फूट. एकनाथ शिंदेंच्या घरातील सदस्य फुटला. एकनाथ शिंदेंचा कुटुंबातील सदस्यांनी शिंदे गटाला केलाय रामराम. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण काय झालंय ते नेमकं बघणार आहोत. सगळीकडेच महानगरपालिका निवडणुकांचं वारं जोरदार वाहत आहे. मुंबईसहित नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर अशा अनेक 29 महानगरपालिकेचं निवडणुकीचं वेळापत्रक काही दिवसापूर्वी जाहीर झाल्यानंतर ह्या पक्षातून त्या पक्षात सगळेच बंडखोर आणि इतर जात आहेत. त्यामध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही जण इतर पक्षात भाजपामध्ये गेले, परंतु आता घरातीलच सदस्य एकनाथ शिंदेंना सोडून जात आहेत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सुद्धा अनेक जण इतर ठिकाणी गेले, परंतु घरातील सदस्य कोणी गेला नव्हता. मात्र शिंदेंना त्यांच्या कर्माचं फळ मिळायला लागलं आहे का, अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि पक्षचिन्ह सगळं नेलं. अनेक नेते फोडले, आमदार खासदार सगळे नेले, सत्तेत सामील झाले. उद्धव ठाकरे यांची खुर्ची त्यांनी घेतली, परंतु आता त्याच कर्माची फळं त्यांना भोगावी लागतील का, असंच काहीसं झालेलं आहे. कारण एकनाथ शिंदेंच्या घरात उभी फूट पडलेली आहे. महानगरपालिका निवडणूक ठाणे असेल किंवा मुंबई असेल, त्यामध्ये एकनाथ शिंदे स्वतः लक्ष देताना सुद्धा त्यांना हा मोठा धक्का बसलेला आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या घरातील त्यांचाच सक्का भाचा याने राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे मुख्य नेते असलेले एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाचे आशिष माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेला आहे. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष माने यांना चांदिवली मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 159 मधून उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. या प्रवेशामुळे चांदिवलीतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. परंतु गेल्या अनेक दिवसापासून शिंदे हे ठाकरेंची माणसं पदाधिकारी हे फोडत आहेत. आता त्यांना घरातच धक्का बसल्याने नेमकं वातावरण ठाणे आणि नवी मुंबईमध्ये कसं असणार याकडे लक्ष लागलेलं आहे. तसेच अजित पवार यांच्या पक्षात त्यांच्या भाच्याने प्रवेश केल्यानंतर दोन्ही ज्या काही पक्षात बोलणी झाली होती त्यानुसार अजित पवार यांच्या पक्षाने त्यांच्या भाच्याला प्रवेश दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचा गट नेमकं काय करणार याकडे लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातो का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.